प्रेमाचे दीपज्योती अंतिम. हे बोलताना दीपकचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते आणि ऐकूनही ज्योती ही भावूक झाली होती. घरी पोहोचताच दारात उभ्या सार्थकला ज्योतीने लगेच जवळ घेतलं. घराला घरपण देणारी आज सुखरूप घरी परतलीये म्हणून घरही त्याचं चैतन्य दाखवण्यात मागे नव्हतं. चैतन्य भरलेलं घर दीपक पुन्हा एकदा अनुभवत होता. ज्योती दारातच एकटक बघत उभी होती. तेवढ्यात सोनाली, निषादची बायको, औक्षणाचं ताट घेऊन आली. घरात येणाऱ्या सुखाचं आनंदाने स्वागत होत होतं. ज्योतीने घरात पाऊल टाकलं. घराला आणि घरातल्या प्रत्येक वस्तूला ज्योतीने अनुभवत होती. ज्योतीचे डोळे खूप काही बोलत होते. दीपक आणि सार्थक ज्योतीलाच निहाळत होते. अचानक तिची नजर तिनेच सजवून ठेवलेल्या त्या तिघांच्या फोटोवर गेली. तिने फोटोवर हात फिरवला आणि तोच हात पुढे सार्थकच्याही चेहऱ्यावरूनही फिरवला. दीपकनेही झालं गेलं विसरून जा असं ज्योतीच्या खांद्यावर हात ठेवत नजरेनंच तिला सांगितलं. जवळचे काही मित्र जे आता दीपक ज्योतीच्याच कुटुंबाचा भाग होते तेही आनंदाने ज्योतीच्या स्वागतासाठी हजर होते. ज्योती हे सगळं बघून खुश होती. दीपकला हे घर आज परत तीच ऊब देतंय असं जाणवत होतं. ज्योतीच्या तब्येतीत ही चांगली सुधारणा होत होती, पण दीपकला काहीतरी खटकत होते. काय तेच नेमकं शोधण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते बोलत असताना बऱ्याचदा ज्योतीचे बदललेले एक्सप्रेशन त्याला विचारात पाडत होते. काही वेळेला ती शून्यात हरवून जायची. काही वेळेला बोललेल्या गोष्टीचा संदर्भ लागत नसल्याचे भाव चेहऱ्यावर आणायची. दीपकने विचारलं, काही होतंय का? तर काही नाही असं म्हणून तिथून उठून दुसरीकडे निघून जायची. अशी मनात ठेवणारी ज्योती दीपकने कधी पाहिली नव्हती. मग त्याच्या मनात आलं, नुकतीच एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आलीये, त्यामुळे होत असावं असं. माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी समजत नाही, त्याचा तोही सांगू शकत नाही. मग शिक्के मारायची घाई का करायची? असं म्हणत दीपकनेही लगेच ज्योतीला न विचारता थोडा वेळ द्यायचं ठरवलं. 8-10 दिवस गेले असतील. संध्याकाळी दोघेही वॉकला गेले. ज्योतीची घालमेल दीपकला कळत होती, पण ज्योतीला सावरायला वेळ दिल्यामुळे दीपक शांत होता. उगाच काही प्रश्न नको ज्याने तिला त्रास होईल, हे सतत दीपकच्या मनात यायचं. दीपक ज्योती दोघंही डॉक्टरांकडे रुटीन चेकअपला निघाले असताना थोडे बिचकतच ज्योतीने अखेर दीपकला सांगितलं की मला काही वेळेला गोष्टीचे संदर्भ लागत नाही. काय झालं होतं मागे ते आठवत नाही असं वाटतं. दीपकसाठी तर हा धक्काच होता, पण ज्योती हे शेअर करते म्हटल्यावर त्याने तिला धीरज दिला की त्यावरही उपाय असेलच. आपण बोलू डॉक्टरांशी, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तशी दीपकला ज्योतीच्या ॲक्सिडेंटनंतर ऑपरेशनच्या वेळी असं काहीतरी विस्मरण होऊ शकतं ह्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टरांकडे रुटीन चेकअपच्या वेळी हे विस्मरण्याचं सांगितलं. त्यावर तेही म्हणाले, थोडे दिवस आराम झाला की गोष्टी बदलतील. 4-5 महिने गेले, पण गोष्टी विसरणं, काही ओळखीची माणसं स्मरणात न राहणे, काही ओळखीची ठिकाणं कधीच पाहिली नसल्याचं लक्षात येणे, हे सगळं कमी होण्यापेक्षा वाढतच होतं. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसमोर आपण बिनदिक्कत उभे राहू शकतो, पण स्वतःला स्वतःसमोर उभं करणं अवघड आणि तेवढंच अशक्य. ज्योतीचं हे असंच काहीतरी होत होतं. ज्योतीची ट्रीटमेंट ज्या न्यूरोलॉजिस्टकडे सुरू होती त्यांनी काही प्रमाणात ट्रीटमेंट बदलली. आता ट्रीटमेंट बदलूनही साधारण वर्ष गेले. ज्योती बऱ्यापैकी शांत आपल्यातच राहायला लागली होती. डॉक्टरांशी सतत फॉलोअप सुरूच होता, पण ह्यावेळी तर कहरच झाला. दीपक ऑफिसच्या कामानिमित्त टूरवर होता. सार्थक शाळेत होता. ज्योती नेहमीप्रमाणे सुपरमार्केटमध्ये गेली होती.
शॉपिंगमध्ये गुंतली आणि तिला वेळेचं भान राहिलं नाही. सामानाचं बिलिंग करून निघायची वेळ आली, पण घराचा पत्ताच आठवेना. ज्योती कावरीबावरी झाली. खूप प्रयत्न केला आठवण्याचा. मी कोण हा प्रश्न विचारल्यावर तिलाच उत्तर मिळत नव्हतं. तोपर्यंत इकडे सार्थकच्या शाळेची बस सार्थकला घर समोर सोडून गेली. सार्थक पाहतं काय कराला कुलूप. आई घरी नाही. बराच वेळ वाट पाहत आता संध्याकाळ झाली. मग त्याने ते शेजारीचे राहणारे निषादकडे धाव घेतली. सार्थकने सगळी हकीकत निषादला सांगितली. निषाद ज्योतीच्या शोधात निघाला. आजूबाजूला शोधूनही ज्योती सापडत नाहीये म्हटल्यावर त्याने दीपकला कळवलं. दीपकला आलेल्या क्रेडिट कार्डवरच्या मेसेजवरून त्यांनी सुपर मार्केटचं नाव बघून ज्या ब्रांचहून हे ट्रान्झॅक्शन झालंय तिथे निषादला जायला सांगितलं. निषाद तिथे पोहोचला तेव्हा ज्योती तिथे एका बाकावर बसली होती. तिला बघताच निषादच्या जीवात जीव आला. निषाद तिच्याजवळ आला, पण तिची अनोळखी नजर निषादला जे दाखवत होती ते त्याला पाहायचं नव्हतं. पण तेच झालं. ज्योतीने निषादला ओळखलंच नाही. अखेर त्याने तिला सगळं समजवलं आणि घरी घेऊन आला. दीपकही लगेच घरी परतला. तिच्याबरोबर सतत एक केअरटेकर मावशींना ठेवलं आणि ज्योतीची ट्रीटमेंट अजून जोरात सुरू केली. आता घराची सगळी जबाबदारी दीपकने स्वतःकडे घेतली. सार्थक ही खूप समजूतदार होताच, परिस्थितीचं भान त्यालाही होतंच. ज्योतीची काळजी घ्यायला त्याने ही सुरुवात केली. आयुष्यात जबाबदारीचं ओझं वय बघून खांद्यावर येत नाही, हे मात्र खरं. दीपक आणि सार्थक आता पूर्ण वेळ ज्योतीकडेच लक्ष देत होते. दीपक अंतर्बाह्य हादरला होता. त्याची ज्योती कुठेतरी हरवली होती. खळखळून हसणारी हसूच विसरली होती. घरात चैतन्याने वावरणारी चैतन्य हरवून नुसतीच वावरत होती. उत्साहाचा वाहता धबधबा असावा अशी ती आज नुसतीच संत पाण्याप्रमाणे अस्तित्व दाखवत होती. मनातलं ओठावर पटकन आणणारी आज शब्दात ही ओठात दाबून होती. दीपक ज्योतीच्या कॉफी किंवा चहाबरोबरच्या गप्पांमध्ये त्यांच्या लग्नाची वाढलेली वर्ष कधी आली नाहीत, पण आज तो हरवलेला निखळ संवाद दीपकला अस्वस्थ करत होता. रोज जोडीदाराला समोर बघणं, त्याच्याशी बोलणं, पण आपण बोललेलं त्यांच्यापर्यंत न पोहोचणं यासारखं दुःख नाही. सार्थकला ज्योतीने दिलेले संस्कार ह्या कठीण प्रसंगी कामी येत होते. स्वतःचा अभ्यास सांभाळून सार्थक घराकडे आणि दीपककडेही व्यवस्थित लक्ष देत होता. शिवाय ज्योतीला वेळेवर औषध देणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणे. आजवर जी आई त्यांच्याकडे लक्ष देत होती, आज त्याचं आईकडे लक्ष देण्यासाठी सार्थक तयार झाला होता. अनुभवातून जे शिक्षण मिळतं ते शिकवणी लावणीही मिळत नाही. तसाच सार्थक आयुष्याच्या ह्या शिक्षणात प्रगल्भ होऊ लागला आणि शालेय शिक्षणातही घवघवीत यश मिळवत त्याची घोडदौड सुरूच होती. आज 14 वर्षाचा प्रदीर्घ काळ मध्ये लोटला गेलाय. ज्योतीच्या ट्रीटमेंटसाठी बरेच नावाजलेले डॉक्टर्स झाले. ज्योतीमध्ये बराच फरक पडलाय, पण तरीही काही वेळा ती पूर्णपणे ब्लँक होते. सार्थकने मेडिसिन करून त्याने अमेरिकेतच रेसिडेन्सी करून पुढे MD केले. आज तोही न्यूरोलॉजिस्ट म्हणून अमेरिकेत काम करतोय. दीपकनेही ज्योतीची ट्रीटमेंट आणि सार्थकचं अमेरिकेतलं वास्तव्य बघता त्याची ट्रान्सफर कॅलिफोर्नियात करून घेतली आहे. ह्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट ज्योतीमध्ये 95% फरक दिसतोय. तिघही खुश आहेत. दीपकला पूर्वीची हसरी बोलकी ज्योती परत अनुभवायला मिळते आहे. आता ज्योतीचं परत घरावरचं साम्राज्य दीपक आणि सार्थक बघून हरवून गेलेत. ज्योती म्हणेल तसं तिला फॉलो करणे एवढाच पवित्रा त्यांनी घेतलाय. अर्थात ह्या सगळ्यात ह्या कुटुंबाला अमेरिकेत सतत साथ देणारी सार्थकची मैत्रीण ईशा ह्या कुटुंबाचा भाग व्हावी ही दीपक सार्थकची इच्छा ज्योतीच्या लक्षात आली आहे. तिने ईशाच्या फॅमिलीला घरी बोलवलंय.
दीपक, सार्थकही तयारच आहेत. ईशाच्या फॅमिलीला ज्योतीने तिच्या आयुष्यात घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ओघाने दीपक सार्थकने काय सोचले तेही सांगितलं. सार्थक ईशाची मैत्री बघता आणि त्यांची ही इच्छा बघता ह्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा असं ज्योतीने ईशाच्या फॅमिलीसमोर तिचं मत व्यक्त केलं आहे. पुढारलेल्या विचारांच्या ईशाच्या कुटुंबानेही लग्नाला होकार दिला आणि ज्योती दीपकच्या कुटुंबात परत ईशाच्या रूपात सुखाने प्रवेश केला. अनेक वर्षानंतर चैतन्याने भरलेलं घर दीपक सार्थक पुन्हा एकदा अनुभवत होते. ज्योती सार्थक ईशाला घेऊन देवघरात गेली. ज्योतीने देवासमोर तुपाचं निरांजन लावलं. देवासमोर वाटीत साखर ठेवली आणि हात जोडून घराच्या चिरंतन सुखासाठी चैतन्यासाठी देवाला प्रार्थना केली. ज्योतीला जी आनंदानुभूती होत होती त्यातच त्या घराचं आणि घरातल्या सगळ्यांचं सुख होतं. आनंद साजरा करण्यास कोणताही मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण तोच एक मुहूर्त असतो.